आयडीबीआय जॅमचा नॉन पीजीडीबीएफचा रिझल्ट लागला, फायनल रिझल्ट आले, मुलांचे सिलेक्शन झाले. अजून ट्रेनिंग मात्र सुरू झाली नाही. पुढच्या काही दिवसामध्ये यांची ट्रेनिंग होणं अपेक्षित आहे. मोस्टली महिन्याभरामध्ये यांची ट्रेनिंग चालू होईल बँगलोरला, अशी अपेक्षा आहे महिन्याभराच्या आतमध्ये. पण लगेचच्या लगेच पुढच्या मग आयडीबीआयच्या जॅमची जाहिरात असेल किंवा आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह, ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह अँड सेल्स म्हणतो आपण सेल्समध्ये, तर यांची जाहिरात पुढे येणं काही अपेक्षित आहे का किंवा याचे काही अपडेट्स आहेत का सर? तर बघा, आयडीबीआय जॅम जे आहे, त्यानंतर आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह असेल किंवा आयडीबीआय नॉन पीजीडीबीएफ, आणि आयडीबीआय जॅम मध्ये दोन प्रकार पडतात. एक पीजीडीबीएफ प्रोग्रामवाला किंवा प्रोग्रामवाली रिक्रुटमेंट आणि एक डायरेक्ट जॅमची रिक्रुटमेंट. तर या दोन्ही रिक्रुटमेंट सोबत आयडीबीआय एक्झिक्युटिव्हची रिक्रुटमेंट पुढच्या काही दिवसामध्ये येणं अपेक्षित आहे का? तर हो, पुढच्या काही दिवसामध्ये आपण अपेक्षा करू शकतो. पुढच्या काही दिवसामध्ये म्हणल्यापेक्षा काही महिन्यांमध्ये आपण अपेक्षा ठेवू शकतो. कारण टेंटेटिव्हली मला असं वाटतं की या तिन्ही एक्झाम ज्या आहेत या जानेवारीमध्ये होणं अपेक्षित आहे. आयडीबीआय पीजीडीबीएफ, नॉन पीजीडीबीएफ म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट आणि एक्झिक्युटिव्ह. तर सिक्वेन्स अशी असू शकते, आयडीबीआय जी नॉन पीजीडीबीएफची एक्झाम आहे, आयडीबीआय नॉन पीजीडीबीएफची एक्झाम म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंटवाली एक्झाम, तर ही मला असं वाटतं की 4 जानेवारी 2026ला ही एक्झाम होऊ शकते. टेंटेटिव्हली ते शेड्यूल आपण आयबीपीएसच्या हिशोबाने किंवा आयडीबीआयच्या हिशोबाने आयबीपीएसच्या माध्यमातून हे एक्सपेक्ट करू शकतो. आयडीबीआय नॉन पीजीडीबीएफ म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंटवाली 4 जानेवारी 2026ला अपेक्षित आहे किंवा एक्सपेक्ट आहे. त्यानंतर आयडीबीआय एक्झिक्युटिव्हची जाहिरात जी आहे, ज्याला तुम्ही क्लरिकल पदाचं म्हणता, जी 3 वर्षांसाठी प्रोबेशनवर असतं किंवा 3 वर्षांसाठी एक्झिक्युटिव्ह आणि त्यानंतर मग जॅम ची प्रमोशन त्यांचं होतं. तर ती एक्झाम जी आहे ही टेंटेटिव्हली 10 जानेवारी 2026ला होऊ शकते. 10 जानेवारी 2026ला नोटिफिकेशन मात्र एवढं लवकर येणार नाही. ऑफकोर्स ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नोटिफिकेशन येणं अपेक्षित आहे. सोबत जी पीजीडीबीएफची आयडीबीआय पीजीडीबीएफ ही एक्झाम पण 11 जानेवारी 2026ला होऊ शकते. आता या ज्या डेट मी तुम्हाला सांगितलं या टेंटेटिव्ह डेट्स आहेत. 4 जानेवारी पहिली एक्झाम, 10 जानेवारी दुसरी एक्झाम आणि 11 जानेवारी तिसरी एक्झाम. पहिली एक्झाम डायरेक्ट रिक्रुटमेंट, दुसरी एक्झाम नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्ट जॅम, दुसरी एक्झिक्युटिव्ह आणि तिसरी नॉन पीजीडीबीएफ जॅम. तर या 3 एक्झाम ज्या आहेत या बॅक टू बॅक होऊ शकतात. पण मी जसं सांगितलं की होऊ शकतात, इट डज नॉट मीन की याच डेटला होतील. डेट मागे पुढे होऊ शकतात, पण या 3 एक्झाम ज्या आहेत या पुढच्या काही दिवसामध्ये येणं अपेक्षित आहे. बाकी जर आपला अंदाज लागला, आपला तुक्का लागला, तर ऑफकोर्स त्या 4 जानेवारी 10 जानेवारी आणि 11 जानेवारी होतील असं एक्सपेक्टेड आहे. बाकी तुम्ही तुमचं प्रिपरेशन त्या अकॉर्डिंगली चालू ठेवा. पुढे एसबीआय क्लर्क आहे, आयबीपीएस क्लर्क आहे, ग्रामीण बँकांची एक्झाम डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये एक शेड्यूल्ड आहे. तर त्या हिशोबाने आपापलं प्रिपरेशन रेग्युलर चालू ठेवलं की या अभ्यासाच्या हिशोबाने किंवा या रिक्रुटमेंटच्या हिशोबाने ऑटोमॅटिकली अभ्यास होत राहील. बाकी अभ्यास चालू ठेवा, एवढंच मी सांगेल. ऑल द बेस्ट. माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.